कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा। खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवकही शिंदेंसोबत जाण्याच्या तयारी। मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनमध्ये दाखल। 64 नगरसेवक बेलापुरातील आयुक्त कार्यालयात। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। नगरसेविका सरिता म्हस्के शिवसेनेच्या गळाला लागल्याची माहिती। सेना भवनातील बैठकीला सरिता म्हस्के गैरहजर। मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड, तर विरोधी पक्षनेतेपदासाठी विशाखा राऊत, श्रद्धा जाधवांची नावं चर्चेत। मुंबईचं महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याच्या चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांवर महायुतीची नजर। प्रियदर्शनी ठाकरे, जितेंद्र वळवींवर महायुतीचा दबाव असल्याचा आरोप। मुंबईमध्ये महायुतीत वादाची ठिणगी। भाजपमधील टोळीनं आपला पराभव केल्याचा समाधान सरवणकरांचा आरोप। भाजप विरोधातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल। भाजप पदाधिकारी सायबर सेलकडे करणार तक्रार। चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळला। खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक झाला नाहीत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिभा धानोरकरांवर टीका। येत्या 2 दिवसात एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। मुंबईतील महापौर पदाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती। राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि अमित शहा यांची घेणार भेट। राज्यात भरघोस गुंतवणुकीसह नवतंत्रज्ञानही येणार। रायगड पेण ग्रोथ सेंटरसाठी 1 लाख कोटींचे करार। मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार। फडणवीसांचा दावोसमधून संवाद। मुख्यमंत्र्यांची दावोसला पिकनिक सुरू। राऊतांचा टोला। देशातील कंपन्यांशीच करार करायचे तर परदेशात जाण्याची काय गरज, राऊतांचा सवाल। पालघरमध्ये वाढवण बंदराविरोधासह इतर मागण्यांसाठी माकप आक्रमक। तोडगा न निघाल्यानं लाल वादळाचा जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव। भूमिपुत्रांसाठी लढाई लढण्याचा निर्धार। सोन्या चांदीच्या किमतीमध्ये विक्रमी उलथापालट। सोनं तब्बल 4000 रुपयांनी वाढलं। सोनं प्रतितोळा 1,54,000वर। चांदीचा दर प्रति किलो 3,25,000वर। लाडक्या बहिणींच्या आता अंगणवाडी सेविकांमार्फत होणार प्रत्यक्ष पडताळणी। अनेकांनी केवायसी करताना निवडले चुकीचे पर्याय। लाभापासून एकही महिला वंचित राहू नये यासाठी मंत्री अदिती तटकरेंच्या सूचना। नागपुरातील एका व्यावसायिकाकडे तब्बल 4 कोटींची घरफोडी। 247 तोळे सोन्याचे दागिने, 65 लाख रोख रक्कम। चोरट्यानं केली लंपास। ओळखीतील कोणीतरी टिप दिल्याची शंका। नागपूरमध्ये आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना। कॅप्टन सूर्या नेतृत्वासाठी सज्ज। नागपुरात आज क्रिकेट प्रेमींची होणार प्रचंड गर्दी।